उन्हाळ्यामध्ये तुम्ही भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पापड करत असाल, पण एकदा या पद्धतीने तांदळाचे पापड करून पहा. अहो, 4 ते 5 पट फुलणारे हे तांदळाचे पापड तुम्ही सुद्धा अगदी सहज करू शकता. पहा, तेलामध्ये घातल्याबरोबर किती मस्त असे फुलतात आहे ना. अगदी खुसखुशीत होतात, तोंडात टाकताच विरघळतील असे होतात. अजिबात कडक वगैरे होणार नाहीत. यासाठी काही टिप्ससुद्धा आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे प्रत्येक लहान गोष्ट तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने पापड करू शकाल. पहा, अतिशय खुसखुशीत आणि मस्त, अजिबात तेलकट न होणारे हे पापड कसे करायचे तुम्हालाही पाहायचे आहे ना. चला तर मग जास्त वेळ न घालवता हे तेलकट न होणारे पापड कसे करायचे ते पाहूया. तर पहा, या रेसिपीसाठी सगळ्यात आधी आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचे. हे तांदूळ मी धुवून वाळवून आणि मग वाटून किंवा दळून आणणार नाही आहे. मी तुम्हाला संपूर्ण गोष्ट पुढे हळूहळू सांगणार आहे. त्यापूर्वी पहा, इथे मी 2.5 ग्लास पाणी घेतले. तुम्हाला किती क्वांटिटीत हे पापड करायचेत ना, त्यानुसार तुम्ही इथे पाणी घ्यायचे. आता मी इथे झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊन देऊया, तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया. इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यानंतरनं यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे. जिरं आपण नंतरसुद्धा घालणार आहोत, त्यामुळे इथे मी आता थोड्याच जिऱ्याचा वापर केला आहे. आता हे मिक्सरला ऑन ऑफ मोडवर असं दरदरीत वाटून घेऊया. पहा, अगदी या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचे. जिरं फार वाटलं जाणार नाही, पण मिरची अशी दरदरीतच आपल्याला करून घ्यायची. तर पाहू शकता तुम्ही, मस्त अशी आपली मिरची वाटून तयार झालेली आहे. चला, पाण्याला उकळी आली आहे का ते सुद्धा लगेच पाहून घेऊया. तर इथे पहा, झाकण ठेवून आपण पाणी छान असं उकळून घेतलेलं आहे. अशी छान पाण्याला उकळी आली पाहिजे, त्यानंतरच आपल्याला पुढचे साहित्य ॲड करायचे आहेत. आता सगळ्यात आधी मी पापडखार घालणार आहे. हा पापडखार तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल. इथे मी जवळपास 1 चमचाभर पापडखार घातला आहे. अगदी वर थोडासा घालून घेतला. तर आपल्याला इथे 1 मोठा चमचा भरून पापडखार घालायचा आहे. चवीनुसार मीठसुद्धा तुम्हाला घालून घ्यायचे. जर पापडखार जास्त घालत असाल तर मीठ खूप बेतात घाला, कारण पापडखारसुद्धा खारट असतो. त्यानंतरनं मी यामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि पांढरे तीळ घालणार आहे. पहा, जिऱ्यामुळे ना पापडाला हलकासा पिवळसर असा रंग येतो. तुम्हाला हवं तर तुम्ही जिरे थोडे जास्त घालू शकता, जेणेकरून पापडाला अजून जास्त पिवळा रंग येईल. तरी ते पहा, आपण जे वाटून घेतलेलं जिरं आणि हिरवी मिरची होती ती घालून घेतली आणि थोडंसं भांडं हिसळून घ्यायचं म्हणून अगदी थोडंसं पाणी घातले. तर आता इथे मी आधी 1 ग्लास पीठ घालून घेणार आहे. पीठ घालताना हे छान असं मिक्स करून घेऊया. पहा, असं एकजीव करून घ्यायचं आणि गॅस इथे मीडियम ठेवायचा. खूप फास्ट गॅसवरती पीठ टाकू नका, ते पटपट अंगावरती उडतं आणि मग भाजण्याचे चान्सेस असतात. ह्या गाठी आरामात फुटल्या जातात, त्यामुळे त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता इथे मी अजून अर्धा ग्लास पीठ ॲड करणार आहे. पहा, 2.5 ग्लास पाणी घेतलं होतं, 1.5 ग्लास पीठ वापरलं आहे आणि प्रमाण परफेक्ट आहे. तुम्ही 5 ग्लास इथे पाणी घेऊन 3 ग्लास आरामात पीठ वापरू शकता. 5 ग्लासाला 3 ग्लास तुम्ही पीठ वापरू शकता. तर पहा, तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे. जर थोडंफार कमी जास्त पीठ बसलं तर घालून टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये. या पद्धतीने आपल्याला पीठ करायचं आहे. खूप घट्ट ठेवायचं नाही आहे आणि अगदीच पातळही ठेवायचं नाही आहे. तर पहा, मी हे छान असं फेटून घेतलं आहे. अगदी या पद्धतीने पळीने किंवा मग लाटण्याच्या साहाय्याने फेटा, म्हणजे मग ह्याच्या गाठी आरामात मोडल्या जातात. आणि गॅस आता मी बारीक ठेवलेला आहे. बारीक गॅसवर ह्याच्या गाठी मोडून घेते आहे सगळ्यात आधी आणि त्या आरामात मोडल्या जातात, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तर पहा, इथे पीठ मी सर्व छान असं एकजीव करून घेतलं आणि एकदा आहे ना ह्याची टेस्ट करून पाहायची, मीठ वगैरे बरोबर आहे का. या स्टेजलाच आत्ता आपल्याला पाहून घ्यायचे. जर मीठ तुम्हाला कमी जास्त वाटत असेल, कमी वाटलं तर थोडंसं घालून घ्या आणि मग पुन्हा मिक्स करून घ्या. आणि जास्त व्हायला मीठ मुळातच सुरुवातीला थोडं बेतात घाला, कारण आपण यात पापडखार घातलं आहे, तर त्यानुसारच तुम्हाला यामध्ये मिठाचं प्रमाण ठरवायचं आहे. तर पहा, इथे मी स्टीम दिलेली आहे चांगली. एक 3-4 मिनटं स्टीम देऊन एकदा हलवून घ्यायचं, परत 3-4 मिनटं स्टीम द्यायची, परत हे सगळं छान असं हलवून घ्यायचं तळापासून हे पीठ, म्हणजे हे पीठ सगळीकडून व्यवस्थित शिजलं जातं. हे पीठ कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मिनटं तरी शिजवून घ्यायचे बारीक गॅसवर. हे पीठ जर तुम्ही कमी शिजवलंत ना, तर हे पापड आरामात चिरा पडतात त्याला आणि संपूर्ण पापड असे तुटले जातात. तुम्हाला तुमचा एकही पापड तुटलेला नको आहे, तर मग
15 ते 20 मिनिटासाठी छान अशी स्टीम देऊन घ्या, जेणेकरून पीठ छान मऊसूत शिजलं जाईल आणि पापडसुद्धा मस्त होतील. तर पहा, इथे मी असंच आधेमध्ये झाकण काढून हलवून घेतलं होतं आणि जवळपास 20 मिनिटं मी ह्याला छान अशी स्टीम देऊन घेतलेली आहे. आता हे पीठ शिजलं आहे की नाही हे सुद्धा कसं चेक करायचं, हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि मग ह्या पिठाला लावून पाहायचं. हाताला अजिबात पीठ चिकटणार नाही, म्हणजे पीठ शिजलेलं आहे. पण तरी कधी कधी थोडंफार कच्चं असेल ना, तरीही ते हाताला चिटकत नाही. त्यापेक्षा सगळ्यात उत्तम 20 मिनिटं तुम्ही झाकण ठेवून पीठ छान शिजवून घ्या, मध्ये मध्ये हलवून घ्या, जेणेकरून खाली तळाला हे पीठ लागणार नाही. तर पहा, आता मी इथे संपूर्ण पीठ छान असं शिजवून घेतलं आहे. त्याचबरोबर याच्या गाठीसुद्धा संपूर्ण मोडल्या गेलेल्या आहेत. आपण मध्ये मध्ये झाकण काढून हे सगळं मिक्स करून घेतो ना, त्यावेळी याच्या गाठीसुद्धा आरामात मोडल्या जातात. चला, पीठ गरम गरम असताना लगेचच आपण पापड करायला घेऊया. इथे माझ्याकडे ही पापड करण्याची मशीन आहे. जर तुमच्याकडे ही मशीन नसेल तर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते. यावरती सगळ्या प्रकारचे पापड करता येतात. जर तुम्हाला तरी ही मशीन घ्यायची नसेल तर काय करायचे, 2 प्लेट घ्यायच्या किंवा एक पोळपट घ्यायचा आणि एक छान अशी प्लेन प्लेट घ्यायची, डिश घ्यायची आणि मग ही पुढची कृती तुम्ही करू शकता. पहा, मी इथे 2 प्लॅस्टिकच्या बॅग घेतलेल्या आहेत. जो एन्व्हलपचा कागद येतो ना आपला, तो घेतलेला आहे, फोल्डरचा कागद. तुम्ही हवं तर आपली जी दुधाची पिशवी येते किंवा मुलांच्या खाऊचे जे प्लॅस्टिकचे बॅग येतात चिप्सच्या वगैरे, तर तुम्ही त्यासुद्धा वापरू शकता किंवा मग अशा पद्धतीने प्लॅस्टिकचा कागद घेऊ शकता. आता मी इथे चमच्याच्या मदतीनेच हे पीठ असं घेणार आहे पहा कागदावरती. आता सुरुवातीचा पहिला पापड थोडा मोठा झाला आहे माझ्याकडनं, मी दाखवते तुम्हाला. मी इथे 1 चमचा मिश्रण घेतलं होतं, तर त्याचा पापड थोडा मोठा झालेला आहे. इथे पहा, या पद्धतीने मी पीठ घेतलं आहे आता आणि मग हे आपल्याला दाबून घ्यायचे. तुम्ही प्लेटने सुद्धा सेम असंच करा. प्लास्टिक ठेवा खाली आणि वरती आणि दोन्ही साईडला प्लेट ठेवा किंवा पोळपट ठेवा आणि वरतून फक्त प्रेस करा प्लेटने. तो आरामात असा पसरट पापड तयार होईल. गरज पडली तर थोडंसं लाटलं तरी चालेल. या मशनीला लाटण्याची वगैरे गरज पडत नाही. तर जर या मशनीने करत असाल तर न लाटता करू शकता. पहा, हा पापड खूप मोठा झालेला आहे. आपण थोडंसं पीठ ठेवलं होतं तरीसुद्धा भरपूर मोठा पापड झालेला आहे. आता तुम्हाला कशा आकारामध्ये पापड आवडतात त्यानुसार तुम्ही ह्याचे आकार देऊ शकता, म्हणजे लहान मोठे. मी इथे पहिला मोठा झाला आहे, पण बाकी मी थोडे मीडियम साईजमध्ये करून घेणार आहे. तर पहा, एक प्लास्टिकची बॅग अंथरली आहे मी आणि मग हा पापड यावरती मी अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे. बरं, हे पापड करताना प्लास्टिकच्या ज्यावरती आपण पापड करतो आहे ह्या पिशवीवरती, याला पहिल्यांदा सुरुवातीला फक्त 1 बोट तेलाचं लावायचे. त्यानंतरनं संपूर्ण पापड होईपर्यंत तेल लावण्याची गरज नाही आहे. तेल खूप वापरूही नका, नाहीतर मग नंतर 4-5 महिन्यांनंतर या पापडांचा थोडा तेलकट असा वास येईल. त्यामुळे तेल न वापरताच हे पापड अशा पद्धतीने करून घ्या. सुरुवातीला तुम्हाला जर गरज पडलीच तरच फक्त एक बोटभर फक्त तेल या पिशवीला लावून घ्यायचे. आणि पहा, मी इथे आता कमी कमी पीठ टाकून अशा पद्धतीने पापड करते. पापड छान पातळ होतात, ते हातामध्ये असे ट्रान्सपरंट दिसतात, ते पाहू शकता तुम्ही. आता मी इथे हा पापड घालून घेते याच्या शेजारी. हे पापड ना घरामध्येच आपल्याला सुकवायचे आहेत, त्यामुळे उन्हात वगैरे घालण्याची गरज नाही आहे लगेच. पहिल्या दिवशी संपूर्ण पापड घरामध्ये सुकवून घ्यायचे. आता हे मी सकाळी केले होते, मी हे असेच ठेवणार. संध्याकाळी हे पापड संपूर्ण पापड काढून एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचे, जसं मोठं पातेलं असेल, घमेलं असेल त्यामध्ये. आणि त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी 1 दिवस फक्त उन्हात ठेवायचे. हे पापड खूप लवकर सुकतात घरामध्ये, छान असे कडकडीत सुकले जातात. पण एकदा ऊन द्यायला हवं ना, म्हणजे मग बुरशी लागायला नको. त्यामुळे फक्त दुसऱ्या दिवशी थोडा वेळ, म्हणजे 2-3 तास तरी ऊन द्यायचे. पहा, यापासून ना 39 पापड झाले होते. काही लहान काही मोठे असे झालेले आहेत. आणि 1.5 ग्लास पिठापासून 39 पापड झालेले आहेत आपले. अजिबात चिरत वगैरे नाहीत आणि मस्त होतात. तर पहा, दुसऱ्या दिवशी मी याला उन्हात ठेवलं होतं. मी इथे तुम्हाला दाखवते. खूप मस्त पापड झालेले आहेत. तीळसुद्धा छान दिसतात, ते हिरवी मिरची, जिरं छान दिसते. आपण हिरवी मिरची घातली त्यामुळे याला थोडासा तिखटपणा येतो, त्यामुळे हे पापड अप्रतिम लागतात. तर पहा, इथे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पापड कसे करायचे ते तर दाखवलंच आहे. हे पापड तळायचे कसे ते सुद्धा दाखवणार आहे, कारण तळताना बऱ्याचदा मिस्टेक होतात आणि मग पापड छान फुलला जात नाही. तर पहा, इथे एकसारखे सगळे पापड आपण करून घेतले. चला लगेचच पाहूया हे पापड तळायचे कसे. तोपर्यंत व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे, आवडला असेल तर प्लीज लाईक करा,
नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि ज्यांना उन्हाळ्याचे पदार्थ करायला आणि खायला आवडतात त्यांना ही रेसिपी लगेचच शेअर करून ठेवा. पहा मी इथे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवली. तेल छान गरम झाल्यानंतरनं गॅस मिडियम करायचा आणि मग एक एक करून असा पापड घालायचा आणि चिमट्याच्या मदतीने हे पापड तळून घ्यायचे. गॅस अगदी बारीक ठेवू नका, नाहीतर मग पापड इरमले जातात, मग ते छान फुलत नाहीत आणि खूप असे तेलकट होतात. त्यामुळे असा मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हा पापड तळून घ्यायचा आहे. याला अजिबात तेल राहत नाही, मी पुढे तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे. आणि तुम्हाला बघूनच कळत असेल हे पापड एवढे पातळ आहेत ना, त्यामुळे खूप जास्त खुसखुशीत झालेले आहेत. तर पहा इथे मी संपूर्ण पापड अशा पद्धतीने तळून घेणार आहे. संपूर्ण म्हणजे जितके तुम्हाला एका टायमाला खायचे आहेत तितके पापड तुम्ही तळून घ्यायचे आहेत. तर पहा मी इथे 4-5 पापड अशाच पद्धतीने आता तळून घेतलेले आहेत. खरंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पहा इथे आपला हा पापड तळून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही तळलेले पापड आणि न तळलेले पापड तुम्ही त्यांची साईज बघा, किती पटीने फुलतात ते पापड तुमच्याच लक्षात येईल. आता तुमच्या समोर आहे आपण जे पापड केले होते ते किती मस्त फुललेत पहा. पापड खार घातल्यामुळे ना पापड खरं तर खूप छान फुलतात. त्यामुळे पापड खार स्किप करू नका, आवर्जून घाला. पाहू शकता तुम्ही लहान लहान करा म्हणजे मग तळल्यानंतरनं थोडी मीडियम साईज राहील. हे सुद्धा लहान पापड आहेत तरीसुद्धा भरपूर प्रमाणात फुलले गेलेत. तुम्ही यापेक्षाही लहान केलेत तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे तुम्हाला माझी ही पापडांची रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. एक पापड मी तोडून दाखवते तुम्हाला म्हणजे आयडिया येईल की किती खुसखुशीत झालेले आहेत ते. तर पहा अगदी सहज असा तुटला जातो आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खूप जास्त खुसखुशीत झालेले आहेत आणि अजिबात तेलकट नाही. जर एवढा पापड आपण चुरगळला तर हाताला किती प्रमाणात तेल लागेल. पण पहा हे अजिबातच तेलकट झालेले नाही आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने हे पापड करून पाहू शकता. बरं चला, व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.